हाय, हॅलो, नमस्कार. शुभ सकाळ सर्वांना. संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आहे अंगारकी चतुर्थी, म्हणजेच मंगळवारी येणारी चतुर्थी. मी तर आमच्या घरामध्ये चतुर्थी ही लहानपणापासूनच करते, पण तुम्ही जर करत नसाल तर आजच्या दिवसापासून तुम्ही सुरुवात करू शकता. तर आज संकष्टी चतुर्थीला मी काय काय करते ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर केलेले आहे. तर प्रथम आपल्याला दुधाने आणि पानाने गणपती बाप्पाचा अभिषेक करून घ्यायचा आहे. 5 वेळा पाणी, 5 वेळा दूध आणि त्यानंतर परत 5 वेळा पाणी घालून आपल्याला स्नान घालायचे आहे गणपती बाप्पाच्या मूर्तीला. त्यानंतर मी गणपती बाप्पाची मूर्ती ही गळती पात्रा म्हणजे अभिषेक पात्राच्या खाली ठेवून 11 वेळा अथर्वशीर्ष म्हणते. अथर्वशीर्ष म्हणून सेवा झाल्याच्यानंतर मग गणपती बाप्पाची मूर्ती ही स्थानापन्न करते. त्यावर मग गणपती अष्टक, गणपती स्तोत्र, ज्या काही गणपतीच्या सेवा असेल त्या मी सर्व करते. आणि गणपतीचं जे हे अभिषेकाचं पाणी जे उरलेलं असतं ते आपल्या मुलांना प्यायला द्यायचं. त्याचा फायदा असा आहे की मुलांची बुद्धी ही अतिशय तल्लख होते. मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेले आहे. तर बघा, अशी माझी गणपती बाप्पाची पूजा झाली. त्यानंतर आज मंगळवार असल्याकारणाने कुलदेवीची सुद्धा मी पूजा करून घेते, कुंकुमार्चन करून. ओम श्री तुळजा भवानी देवे नमः. 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 मी गेल्या 6 ते 7 वर्षापासून हे तुळजापूरच्या आईची सेवा करते दर मंगळवारी. कारण की आपल्या कुलदेवीची आपण दरवर्षी तर जाऊ शकत नाही, पण घरच्या घरी आपण सेवा करू शकतो. त्यानंतर मला एक रेसिपी देखील शूट करायची होती, पण आज धना पावडर देखील बनवायची होती मला. आणि त्यासाठी मी अगोदर कढई ठेवून त्यामध्ये धणे वगैरे भाजून घेतले. त्यानंतर रेसिपी शूट केली. त्यानंतर मग दुपारी 2 वाजता मी गच्चीवरती आले. कपडे वगैरे वॉश करून घेतले, कारण की दिवसभर आपलं महिलांचं काम तर हे चालूच असतं. माझंही तुमच्याप्रमाणेच आहे. कपडे वॉश करून घेतले. त्यानंतर आज संध्याकाळी उपवास सोडायला मला डाळबट्टी बनवायची होती. सोबतच गणपती बाप्पांसाठी मोदक देखील बनवायचे होते. तर त्यामुळे आज दिवसभराची कामं तुम्हाला रुटीन शेअर केलेलं आहे. त्यानंतर मी लगेचच स्वयंपाकाला लागली. इकडे वरण तयार केलं आणि इकडे बट्ट्या आपल्या तळायला घेतल्या. बट्ट्या तळून झाल्यानंतर लगेचच मी मोदक करून घेतले. आणि मोदक करून झाल्यानंतर अगोदर मी गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून घेतला. तर मंगळी चतुर्थीच्या दिवशी आवर्जून गणपती बाप्पाला नैवेद्यासाठी मोदक करावे लागतात. अदू काय करतोय? गेम खेळतोय. कशी खेळतो दाखव मला. हे बघा. बघू, इकडे बघ, मोबाईल दाखव. मोबाईल थांबाच्या, मी इकडून बघते. मी तुकलं आता बरं खेळतो. हे खेळ. बघा, असं मारायचं आणि असं मारायचं. वाव. असं मारायचं. अरे, परत असं मारायचं. कोणी असं मारायचं. तुला कोणी शिकवलं डॅडीनी. असं? पण मी गेम मध्ये शिकलो. नंबर ऑफ कॉलम खूपच छान खेळतोय रे. नंबर ऑफ 174 आहे ना ते. असं मारायचं. ही गेम फ्रीवाली आहे का? आपली वाली आहे. पैसे नाही कटले? नाही नाही. अच्छा, फाटला. देवा. परत चला. तुला आवडते ही गेम? हा. काय नाव त्या गेमचं? हे बघ, असं आहे बरं का. हे बघा. ए रोड जायचा. तू बट्ट्या खाल्ल्यास का? हा. कशा झाल्या? छान आणि मोदक कसे झाले? छान. तुला आवडले? हा. कोणी बनवले? आता राहिली. खैलं. अच्छा, ओके, बाय. बाय. तर आमचे जेवणं वगैरे झाले आणि आदू पण माझ्याजवळ बसलेला आता गप्पा मारत. आणि ह्या दोघांचे वर्क फ्रॉम ऑफिस चालू होते, त्यांचे दोघांचे. जेवण खूप झालं ना आपल्याला दोघांना. हो. आता किती वाजले? रात्रीचे 10:30. हा. 10:30. खूप जेवण झालं ना? हा. छान झालं ना जेवण? हो. असं. गुड नाईट करा सगळ्यांना. गुड नाईट. चला, गुड नाईट सगळ्यांना. बाय बाय. बाय बाय.